नमस्कार. चला आज शिवकथेचा शेवटचा दिवस आहे तर आम्ही निघालोय शिवकथेला निघालोय तर इथं रस्त्यातच पॉली हाऊस मधले गुलाबाची फुलं कुडून बाहेर काढत होते ट्रॉलीमध्ये. बघा खूपच भारी वाटत होते ते फुलं. मग परीला म्हटलं चला आपण 2-3 फुलं पण घेऊ त्यांच्याकडून. मला काही मोहच आवरला नाही, मग मी थोडेसे फोटो पण काढले आणि व्हिडिओ पण काढला फुलांसोबत. बघूनच असं मन तृप्त होत होते फुलं. बघा मग आम्ही थोडेसे फोटो व्हिडिओ काढलाय तर आता निघालोय शिवकथेकडे जाण्यासाठी. ते पण फुलं घेऊन निघाले आता शेडकडे. आता इथे पोचलोय तर बघा किती मोठी रांगोळी काढलेली आहे इथे बाहेर. इथून आपण आतमध्ये घुसतो आणि तिथेच मोठी अशी रांगोळी काढलेली. त्यानंतर आम्ही मंदिरात पण गेलो दर्शनासाठी. खूपच गर्दी होती, मग वेळच लागला थोडासा मंदिरात दर्शनासाठी. पुरा अशी मोठी रांग लागलेली होती. बघा इथे 4 दिवस होम यज्ञ पण चालू होता. भरपूर असे होम बनवलेले इथे. जोड्या पण भरपूर बसलेल्या होत्या इथे पूजेला. 4 दिवस कुठे गेले कळाले पण नाही. आज शेवटचा दिवस आहे. असं असं वाटत होतं का अजून 2-3 दिवस शिवकथा चालू राहायला पाहिजे होती. खूप छान इथे बनवलेलं आहे सर्वांनी. बघा मग आता इथे होम पण पेटवलेला आहे देवासमोर. मी नारळ टाकतोय होमात तर कोणी अंगारा घेतंय लावायला. पण होमाचं दर्शन घेतले तिथे. कालभैरवाचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे इथे. होतं मंदिर पण छोटं होतं, आता भरपूर असं मोठं बनवलंय. बघा इथे आता रविनंद महाराज बसलेले, मग आम्ही त्यांचं पण दर्शन घेतलंय. आता इथे दर्शन घ्यायला पण भरपूर अशी गर्दी झालेली होती. तर पहिले माझी मैत्रीण घेऊ राहिली दर्शन, मग तिचं दर्शन झाल्यानंतर मग मी दर्शन घेतले. मी दोघींनी सेम साड्या नेसले होतो. तर माझं दर्शन झाल्यानंतर परीला पण दर्शन घ्यायचं होतं, प्राचीला पण दर्शन घ्यायचं होतं. खूप होती पण नंबरच लागत नव्हता. मग मुलींना म्हटलं तुम्ही पटकन पुढं जा, तेव्हा नंबर लागल तुमचा. मग आता प्राची दर्शन घेते तर परीला म्हटलं पटकन प्राचीच्या मागे तू पण दर्शन घे पण. आता परी पण दर्शन घेते. हे रविनंदन महाराज आहे. घ्या आता आमच्यासोबत. कालभैरवाचं दर्शन बघा, ही भैरवाची मूर्ती स्थापन केलेली आहे. गेल्यानंतर खूप असं मन प्रसन्न वाटतं. असं वाटलं का हा असा सोहळा आहे ना रोज पाहिजे. काम करायचं आणि संध्याकाळी कथेला जायचं खूपच भारी वाटत होतं. मी दिवसभर दमलेला असू द्या पण शिवकथेला गेल्यानंतर थकवाच निघून जायचा. असं वाटायचं आज दिवसभर काही कामच केलेलं नाही. खूप आनंद वाटायचा तिथं. बघा आता इथे खूप मोठी पूजा मांडलेली, भरपूर असे घट पण मांडलेले. पूजा बघून खूपच भारी वाटत होतं. असं त्या पूजाकडे बघतच राहावं. भरपूर असे इथे पोस्टर पण लावलेले देवांचे. 9-10 आहे ना, होम पण बनवलेली पूजासाठी, सगळ्या जोडप्यांना बसण्यासाठी. इथे पूजा वगैरे झाली आहे. बघा आता इथे होम पण पेटलेली. असा कार्यक्रम पण आमच्या गावात कधीच झालेला नव्हता. पहिल्यांदाच झालाय शिवकथेचा कार्यक्रम. मळ्यामध्ये भरपूर गावगावचे लोक यायचे संध्याकाळी शिवकथेला. बघा आता आम्ही दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळ मंदिरात पण बसलोय. जणी आमचा लुक पण आज सारखाच होता योगायोगाने. थोड्या वेळात मंदिरात बसल्यानंतर तिला म्हटलं चला आपण शंकराचे पण दर्शन घेऊ. भरपूर अशी मोठी शंकराची मूर्ती पण तिथे आणलेली आहे. मग आम्ही दोघींनी पण दर्शन घेतले, परीने मी पण दर्शन घेतले. पुरजण येऊन त्या मूर्तीसमोर दर्शन घेत होते, व्हिडिओ काढत होते. म्हटलं आपण पण जाऊ चला. मग इथे बघा महादेवाची पिंड बी कालभैरवाच्या रूपामध्ये. नंदी पण आहे. मग आम्ही तिथं पण दर्शन घेतलं. असं वाटत होतं का आपण कुठंतरी यात्रेला चालू आहे, तीर्थयात्रेला, तिथं आपलं दर्शन चालू आहे. भैरवाला गेल्यानंतर बी एवढं दर्शन छान होत नाही. इथं असं दर्शन झालंय छान. आता इथे सर्व मैत्रिणी बसल्या होत्या तर त्या बोलत होत्या का आम्हाला पण घ्या ना व्हिडिओमध्ये, तुम्ही पण बसा आमच्यामध्ये. मग आम्ही पण त्यांच्यामध्ये बसलो आणि थोडासा त्यांच्यासोबत पण व्हिडिओ घेतलाय. भरपूर वेळ बसलो होतो त्या दिवशी आम्ही शिवकथा झाल्यानंतर. बाया म्हणायच्या रोजचंच काम आहे, आज निवांत बसा, आज काहीच काम वावरात जायचंच नाही, आज इथंच देवाच्या दारात आज एन्जॉय करायचा. सगळ्या जणी निवांत बसलेले होतो आम्ही. महिला दिन पण होता ना, बसले होतो तर शांभाऊ पण आमच्यामध्ये येऊन बसले होते गप्पा मारत. त्यांना हसत होत्या, तुम्ही एकटेच बसले आमच्यामध्ये. ताई पण होत्या त्यांच्यासोबत, तिने बसले होते ते गप्पा करायला. सर्वजणी इथं बसलेले होतं तर सर्वजणी मळ्यातलेच आम्ही इथले. मळ्यातल्याचे पण नेहमी नेहमी भेट नाही होत. मग आज सर्वांची भेट झाली तर आज निवांत बसलो होतो आम्ही गप्पा करत. नंतर शांभाऊ म्हणत चला आपण रविनंद महाराजांच्या वडिलांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करू. मग आम्ही सत्कार पण केला त्यांचा. रक्तदान शिबिर पण आहे, रक्तदान करायचं, ते रक्तदान करत होतं इथे.
भरपूर जणांनी रक्तदान पण केले आता इथे. चला मग असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.